गावकर प्रतिष्ठान नवयुग फाउंडेशन च्या मार्फत हा नवनवीन उपक्रम ही मुलं करत असतात. त्या जागेचं नाव पायरीचा खोंडा. तिथली जनावरं, पाळीव प्राणी, जंगलातले पशु पक्षी आणि जंगलामध्ये काम करणारी आमची सगळी लोक यांना पाण्याचा पुरवठा याच पाण्यापासून केला जातो. तिथे आमच्या पूर्वजांनी अतिशय सुंदर प्रकारे आम्हाला वेगवेगळ्या कहाण्या सांगत बसले. वेगवेगळ्या कहाण्यातून आम्हाला रंगवून टाकलं. त्या पाण्याची खूप मोठी आख्यायिका आहे. त्या पाण्यातून आम्हाला मोठं समाधान आम्हाला पूर्ण वाडीला आमच्या मिळतं. आम्हाला वाडीला पुरवणाऱ्या पाण्याचा उगमस्थान म्हणून या गंगेचा प्रवाह आम्हाला भगवंतांनी या ठिकाणी निर्माण करून दिला. तुम्ही पाणी बघत असाल इथे, हे पाणी म्हणजे साक्षात अमृत. तिथला थंडावा, पाण्याचा मिळणारा आस्वाद आणि पाणी पिल्यानंतर मिळणारं समाधान हे कदाचित मुंबईतील मिळणाऱ्या आरो प्लांट पेक्षाही कितीही तरी पटीनं त्या पाण्याची गुणवत्ता चांगल्या प्रकारे पाहायला मिळते. सभोवताली बघत असाल तर पूर्णपणे जंगल, झाडं, मोठमोठी झाडं, वेगवेगळ्या मांजराच्या जाती, वेगवेगळे पशुपक्षी, प्राणी हे पाहायला मिळतात. हे नवयुगचे सगळे तरुण वेगवेगळे उपक्रम घेऊन गावाकडे येऊन काही ना काहीतरी कार्यक्रम करत असतात. आपण या नवयुग मंडळाचे तरुण तडफदार असे सेक्रेटरीकडे जातोय. आपल्याकडे हे उपक्रम राबवण्यामध्ये त्यांना कोणता आनंद असतो, ह्या मुलांना मुंबईतून घेऊन इकडे येऊन त्यांना काय अशा प्रकारचं समाधान मिळतं ते त्यांच्याकडे जाणून घेऊया. नमस्कार मंडळी. नमस्कार. आज कसं काय बाबा मुंबईतून इकडे सगळ्या मुलांना घेऊन आलात तुम्ही? काय तुमचा प्रवास, कशा प्रकारचा तुम्हाला यातून काय आनंद मिळतो? कारण ही उत्साह मंडळी सगळी खेळामध्ये म्हणजे मस्तीमध्ये अगदी रंग असतात आणि अशा वेळेला तुम्ही या मुलांना घेऊन गावाकडचे अशा पाऊल वाटा. आम्हाला इकडे गावाकडचे ना वहिवाटीची वाट असं म्हटलं जातं. आता वहिवाटीची वाट हा शब्द कदाचित काही लोकांना ऐकलेला नसेल, पण वहिवाट म्हणजे आपण ज्याला पाऊल वाट म्हणतो किंवा रहदारीचा रस्ता म्हणतो, तर हे रहदारीचे रस्ते आता संपलेले आहेत. कदाचित तिकडची असणारी आमची पाळीव प्राणी ही लोकांनी आता काढून टाकले आहेत. गुरं असतील, गायी असतील, वासरं असतील. पण अशा प्रकारचे प्राणी जरी संपले तरी वाटा अजून जशाच तशा आहेत. पाण्याचा असणारा आनंद आम्हाला तसाच पाहायला मिळतो. तर आम्ही ऐकूया सेक्रेटरींकडनं हे अशा प्रकारचा हा उत्साह या मुलांमध्ये तुम्ही कुठून निर्माण करता? नमस्कार. पहिल्यांदा नमस्कार. नमस्कार. सर्वप्रथम सर्वांचं अभिनंदन. कारण हा उपक्रम राबवताना फक्त एकट्या कोणाचा तर सहवास लागत नाही. कारण याच्यामध्ये ना सर्वांची आपुलकी, प्रेम, भावना, तसंच मैत्रीत्वाचं नातं आणि आपुलकीचं बांधत्वाचं नातं हे जपावं लागतं. सर्वप्रथम ही जी संकल्पना नवयुग फाउंडेशनचे अध्यक्ष सन्माननीय श्री चंद्रकांत आगरे यांनी मांडली होती. त्यानंतर त्याला आम्ही दुजोरा देत आज कमिटीकडे या संदर्भात आम्ही बोलणं केलं आणि त्या अंतर्गत मंडळाने त्याला सपोर्ट केला आणि त्या अनुषंगाने आज आम्ही या पायरीचा खोंडा या ठिकाणी आम्हाला संपूर्ण वाडीसाठी, संपूर्ण आगर गावासाठी या ठिकाणातून पाणी मिळतं. बघू चप्पल काढून त्या पाण्यासाठी आम्ही जेणेकरून या पाण्याचा साठा आणखी व्हावा आणि यापुढे आणखी असे काहीतरी नवीन उपक्रम राबवावेत आणि राबवणार सुद्धा आम्ही या उद्देशाने आज इथे आम्ही आलो. सर्वप्रथम तरुणांचा उत्साह आज बरेचसे मुंबई, आज नाही म्हटलं तरी आजच्या दिवसाकडे 60 जण आम्ही 60 ते 62 जण आम्ही मुंबईतून गावाला आलो. का? कारण ह्या पाण्याचा साठा करण्यासाठी आणि येणाऱ्या पावसाळ्याच्या अगोदर सुद्धा आम्ही काही ना कधी नवीन उपक्रम राबवण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आहोत. तर तुमचे अध्यक्ष या ठिकाणी आलेत का आता? हो, आलेत ना. अध्यक्ष आमचे सन्मान नवयुग फाउंडेशनचे अध्यक्ष चंद्रकांत आगरे इथे उपस्थितच आहेत. ते तुम्हाला ते पण मार्गदर्शन करतील. बरं आगरे, तुम्हाला मला एक विचारावं असं वाटतं की सगळी मुलं तुमची संकल्पना कला, क्रीडा आणि शैक्षणिक उपक्रमामध्ये तुम्ही मुलांना अगदी आनंदात अगदी वेगवेगळ्या पद्धतीने पुढे घेऊन येता. तर अशा प्रकारची संकल्पना तुमच्या मनामध्ये कशी काय आली? उभे आगरगाव गावकर प्रतिष्ठान नवयुग फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही नवीन उपक्रम राबवण्याचे आमचे प्रयत्न असतात. त्याचप्रमाणे हा जो आजचा कार्यक्रम आम्ही आज आयोजित केला आहे, हा कार्यक्रम ॲक्च्युली आम्हाला शिमग्याच्या वेळी तो आम्ही करणार होतो, पण काही कामांच्या याच्यामुळे तो कार्यक्रम आम्हाला घेता आला नाही. पण आमच्या मनात गावासाठी काही समाजसेवा करायची हा आमच्या मुलांचा एक नेहमी प्रयत्न असतो. त्या माध्यमातून तसंच हा आमचा प्रयत्न आहे. या आमच्या पायरीकडच्या पाण्याचा पुरवठा आमच्या वाडीला गावाला खाली विहिरीपर्यंत पाण्याचा पुरवठा होतो.
त्यासाठी हे पाणी म्हणजे आमच्या चारी बाजू डोंगर असताना हे पाणी मध्ये खोंड्यामध्ये पाणी आमचं पिढ्यानपिढ्या इथे पाणी आहे. या पाण्याची चांगली जतन करण्यात यावं यासाठी आम्ही आजचा कार्यक्रम राबवलेला आहे. तसेच ह्या पाण्यासाठी जंगलातील प्राणी पाळीव प्राणी आमचे चरायला जातात त्यावेळी या पाण्याचा त्यांना उपयोग होतो. तसेच आमच्या ग्रामस्थांना इथे शेतीची कामं करतात त्यावेळी पाण्याचा उपयोग होतो. तर या पाण्यासाठी येणाऱ्या सर्व वरून वाटा आहेत त्या वाटा आमची साफ करण्याचा आमचा मानस आहे. वरून सर्व वाटा आम्ही त्या साफ करणार आहोत आज. तसंच ही वाट आमची घराकडे जाणारी वाट आहे ती आम्ही आज साफ करणार आहोत. असा मोठा उपक्रम आमच्या तरुण पिढीने घेतलेला आहे आणि त्यासाठी आमच्या सर्व वाडीतील ग्रामस्थांनी आम्हाला सहकार्य चांगल्या प्रकारे केलेलं आहे. त्याच्यामुळेच आम्ही हा एवढा मोठा कार्यक्रम आज पार पाडतो. असे कार्यक्रम आम्ही वाडीसाठी करत राहणार आणि आमच्या आगरगावचं नाव आम्ही कसं पुढे जाईल याचा प्रयत्न आमच्या तरुण पिढीचा असणार आहे. आणि असंच आमच्या ग्रामस्थांनी तरुण पिढीच्या पाठी उभं राहावं एवढं बोलतो आणि या कामाला आम्ही आता सुरुवात करतोय आणि हे काम चांगल्या प्रकारे आम्ही करणार आहोत. बघा मंडळी, इकडची जर परिसर बघितला, तिकडचं वातावरण बघितलं तर असं मनमोहक वातावरण कदाचित आम्हाला महाबळेश्वरमध्ये पण पाहायला मिळणार नाही. महाबळेश्वर सारख्या वातावरणासारखं वातावरण इथं अनुभवायला मिळतं. इथला थंडावा पाहायला मिळतो, इथला गारवा पाहायला मिळतो, इथला वेगवेगळ्या प्रकारच्या पशु पक्षी वेली झाडं यांचा आनंद इथं पाहायला मिळतो. इथली मंडळी बघितलं कशी अगदी गुन्ह्या गोविंदानं अगदी आनंदाने हे सगळं कार्य करतायत. एक वेगळा उत्साह या मुलांमध्ये पाहायला मिळतो. तुम्ही आंबे इकडचे खाता, हे इकडचे रायवळी आंबे आहेत का? रायवळी आंबे आहेत आणि मेन म्हणजे या सीझन कडे आल्यानंतर ह्या ज्या आमच्या कोकणात काय रानमेवा असतो, कोकण मेवा तो चांगल्या प्रकारे खायला मिळतो. प्रत्येक प्रकारची फळं, आंबे, करवंद, फणस अशा सगळ्या गोष्टी या सीझनला मिळतात. आणि आज इथे बहुसंख्येने आम्ही सगळे एकत्र आलो, चांगल्या प्रकारे कामासाठी लागलो आहोत आणि अशीच सबुद्धी या नवयुग फाउंडेशनला मिळो. पण याच्यातून तुम्ही इकडची वेगवेगळी फळं, इथं कुठल्या गोष्टी विकत घेण्याची गरज पडत नाही. हा परिसर सगळा या लोकांना अगदी आनंदाने सगळं देत असतो. पण ह्या वातावरणाला, या निसर्गाला आमच्याकडून आम्ही काय दिलं तर आज सगळ्यात आम्ही काही दिलेलं नाही. पण ह्या निसर्गानं आम्हाला भरपूर दिलं. ह्या निसर्गानं आम्हाला ओळख दिली, ह्या निसर्गानं आम्हाला नाव दिलं, ह्या निसर्गानं आमचं पोट भरलं, ह्या निसर्गानं आम्हाला आमची पिढी कशा प्रकारे वाढवावी अशा प्रकारचा वसा दिला. आणि ह्या वशातून आमची ही मिळणारी गंगा, ही पाणी हे आम्हाला पूर्वजात परंपरेनं मिळालेलं आहे. त्याची जोपासना जर आम्ही आज केली नाही तर कदाचित पुढच्या पिढीला पाणी मिळेल की नाही याची शंका निर्माण होते. वेगवेगळ्या गावांमध्ये, वेगवेगळ्या परिसरामध्ये आज पाण्याची टंचाई आहे. पण हे आमच्या घरांपासून काही मीटरच्या अंतरावरती, हे उंचावरती आहे. मग हे उंचावरती पाणी निर्माण केलं कोणी? ही निसर्गाची देण आहे, ही परमेश्वराची लीला आहे. आणि ह्या लीलेमध्ये ही सगळी लोक आमच्या वडिलोपार्जित असणाऱ्या लोकांनी जे काय आम्हाला जपून ठेवायला सांगितलं त्याची साठवण म्हणून कदाचित असेल, किंवा ह्या मुलांनी, या मंडळांनी जो काय वसा निर्माण केलाय त्याच्यातून खरंच एक वेगळा बोध घेण्यासारखा कदाचित एक लक्षणीय ठरेल. पुढेही भविष्यात अशा प्रकारचे वेगवेगळे उपक्रम वेगवेगळ्या गावांनी राबवावे. आपल्या असणारे अशा प्रकारचे नैसर्गिक ठेवा जपून ठेवावा. आज काही ठिकाणी वेगवेगळ्या जमिनी विकल्या जातात, शोकांतिका आहे, वाईटही वाटतं. अशा प्रकारचा परिसर, हे आमच्या असणाऱ्या जपणूक करणारे हे जागा जर आम्ही विकत गेलो तर कदाचित इथं पुन्हा काही वर्षानं का होईना पुन्हा असं परिस्थिती निर्माण होईल कदाचित की कुठल्या इंग्रजांचं राज्य तर येणार नाही ना. पण अशा ह्या खोऱ्यातून आम्हाला आमची राज्य जपून ठेवता आली पाहिजेत, आमच्या जमिनी जपता आल्या पाहिजेत, आम्हाला आमची शेती करता आली पाहिजे. त्या ठिकाणी जर वरच्या साईडला जर बघत असाल तर सगळ्या ठिकाणी शेती केली जायची. पण आज या परिसरामध्ये खूप आनंदाचं वातावरण निर्माण होतं. तिकडची सगळे अगदी परिसर म्हणजे जंगलाला देखील देव माणूस मांडणारी माणसं तुकोबारावे आमचे म्हणतात की वृक्षवल्ली आम्हा सगळे सोयरे. खरंच असे सगळे सोयऱ्यां पद्धतीने वाढणारे किंवा या सगळ्या सोयऱ्यांना जर आम्ही जपलं नाही तर मग आम्ही सगळे सोयरे मांडणाऱ्यांच्या वंशालीतून निर्माण झालेल्या या लोकांना आम्हाला आमचा माणुसकीचा धर्म राखता येणार नाही. आम्हाला साने गुरुजी म्हणतात खरा तो एकची धर्म जगावर प्रेम करावा, तो एक धर्म. अशा प्रकारचं प्रेम भावना निर्माण करणारे ही आमची मांदियाळी अतिशय आनंदाने काम करते. अजून आपल्याला अशा बऱ्याचशा ठिकाणी पुढे घेऊन जाते. यांची साफसफाईचं काम चालू आहे. पुढे जाऊन त्यांच्याकडे काही वेगवेगळे उपक्रम हे लोक राबवत असतात. आपल्याला ते उपक्रम बघायचे आहेत.
तत्पूर्वी मी तुम्हाला धन्यवाद म्हणतो. उठा तुम्ही. अरे असे पुढे पुढे नको जा जा काय नाही तीन फुट आहे. हा एवढाच आहे मोठी. अजून पुढे जा पुढे. बस बस इथं दगड लागली. येऊ दे. ही जाळ तोडणार कुठली? हे घे हे काटली दुपारी गरम वर नाही आता घे. नाही ना वला आहे पुढे लावून दिली बघूया. ठीक आहे. बस झालं. बाकी काय नको करू. थांब थांब ते तोडलेत मी तिकडचे गेले शिकू ना गेला उद्या भारी. थांब थांब सुभाष सुभाष भारी तुझ्या अंगाकडे चेप तशी ना. सुभाष तू भारी भारी की तिकडे टाकून दे सुभाष कोण गेलाय तो? इकडची साठची आधी हे साठची आधी करवंद कशी लागतात? गोडचं आहे ना ते गोड करवंद आहे ना गावची. गावची महिना गावची महिना दाखव. दाखवली नंतर टाकू आपण त्याचं पडू दे मग ह्याला टाकू आपण फिरवू शकतो आपण. झालं काय फिरव आता बघ आलं ना बदल थोडं चौका चौका सुभाष बस 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 नाही काय बरोबर मार कुर्तीला पण मार खाली टाकून देऊ.
थांब ना 2 मिनिटं होय बा मी काय नाही करीत आहे काय करू सगळं कोणती बघ कधी मारतो जय सीताराम अडकलाय थांब चावी लढा त्याला त्याच्यावर काय काय पलटी एकदा जय जय चला, चल. बैला वांग काढतो काढ काढ नदीत टाक हा. मारताना जाणार. जायला पाहिजे खाली अटक नाही जायला ती. बैला नाही ना माझ्या हातात. गेला होती जाऊ दे दोन एकदा नाही नाही बस अरे इथे चेन्नई जातात बैला दे हे चेन्नई कबड्डी तिथून दगडीवरून पलटी झाला बरोबर खाली जाईल बैला काम नाही करतात तो आगे आगे बस तिथे जातात हे नको तू बघ परशाचा कुत्रा काम करतोय त्याला माहिती नाही तुम्ही आलेला काल अरे ते 2 जण गेली ना बाहेर हाय आत्ता घराला धर खाऊन बघ अरे वा चांगला आहे सुट्टी आहे आमच्या ही अशी वाट आहे अशी जाऊन खाली बघ ते ना कुठे कुठे गेला हा 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 पाय असं सोड त्याचा डेल तू वरचा मार फक्त वरचा मार बैला हा बैला बनव रे बैला मस्त ह्या बैलाला माता जाऊ दे तो 2 मिनिटं ओढू नाही ओढत अरे ह्याला बैला कर ना ह्याला मस्त आली वाट इथंच मेन होता वाट खाली यायला हा लोटू या इथं खाली हा मार आता मी टाक वाटवर आहे तू चल टाक खाली पूर्ण सर्व खाली खाली मुंडात लाव हा मग तेच तर बोलतोय खैराचा शेंडा मारना वरून मार खराच मार अडचण नाही ती हा इथं दादा जमीन गाडी द्या खाली टाकू आता वर चढत आई मारून टाक चौकाच पण आई मारून टाक म्हणजे उचलाय बरं हा आई बस उगाच लोकांना धोक आणाय नको बैलेंवर जाऊ दे पतेरा
ए दादा दादा ह्याला मारा. अरे बाबा घे तुझं ती अमान्यत आधी एकदा खादर मारून घेऊन ये. दिसत नाही हा तपेला खाली जाणार. वरून पिया थांब 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 त्यांना तिकडे मी बरोबर करतो. पाणी पाणी घ्या मस्त लागेल. माझा नको सांगतो तिथे बैला लाव ह्याला पलटी मार इकडे. खाली भारी वाटला गेले ना. ऊन पाऊस आणि वारे पंचभूते रे तूच निर्मियले सारे गणा इथे रे मानवाला व्हावी जाणीव निसर्गाची रे हो मानवाला व्हावी जाणीव निसर्गाची रे ब्रह्मांडाच्या नायकाला हाक मारी रे देवा बाप्पा गजानना रे सृष्टी तारी रे मानवाला व्हावी जाणीव निसर्गाची रे हो मानवाला व्हावी जाणीव निसर्गाची रे मानवाला व्हावी जाणीव निसर्गाची रे मानवाला व्हावी जाणीव निसर्गाची रे ब्रह्मदेव सृष्टी बनवी आणि हे ब्रह्मांड ओतून या प्राण त्यात घडविला पिंड घडविला पिंड घडविला पिंड पालन करता झाला सी तू पोसिले अखंड धन्य धन्य देवराया देवा वक्रतुंड देवा वक्रतुंड देवा वक्रतुंड तृप्तकरी ही तृष्णा सोनी उष्मा हो तृप्तकरी ही तृष्णा सोनी उष्मा धार मिरे गाची रे मानवाला व्हावी जाणीव निसर्गाची रे म्हणून या जागेची जी साफसफाई होती ती नववीत मंडळानं अतिशय उत्तम प्रकारे ही योजना पूर्ण केलेली आहे. आणि आता शेवटच्या स्तराला गावठाणामध्ये हे लोक प्रवेश करत आहेत. अगदी सुंदर प्रकारे आपली सेवा गावच्या पातळीवरती गावच्या लोकांना सुपूर्द करून
ही मुंबईकर मंडळी या ठिकाणी आनंदानं जल्लोषात आजच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाली. त्यामुळे या सगळ्या मंडळींचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. ग्रामस्थ म्हणून ग्रामस्थांचे पण स्वागत करतो. नवीन नवीन उपक्रम, नवीन नवीन योजना, नवीन नवीन संकल्पना नवीन तरुणांच्या मनात रुजवून अतिशय जल्लोषामध्ये, उत्साहामध्ये, अतिशय चांगल्या प्रमाणामध्ये, आनंदामध्ये ही मुलं कामं करत असतात. गावाकडच्या लोकांना एक आनंदोत्सव मिळतो, एक आनंद मिळतो आणि त्याचबरोबर निसर्गाचे देखील संगोपन होतं. त्यातून पाणी जिरवा, पाणी आठवा, झाडांझुडपांची संगोपन करणं, जमिनीतील पाणी जिरवल्यामुळे पुढील काळामध्ये चांगल्या प्रमाणामध्ये पाणी मिळत राहतं. तिथले झरे ही या निसर्गाची देण आहे. ही मंडळी ही भविष्यातली तरुणाई, यांच्या हातात पूर्ण भविष्य आहे. इकडचा निसर्ग त्यांनी उत्तम प्रकारे जपण्यासाठी जो वसा घेतलेला आहे त्याच्यासाठी परमेश्वराने यांना चांगल्या प्रकारचं बळ द्यावं, यश द्यावं आणि यांचं आरोग्य संपन्न राहावं. त्याचबरोबर हे धन देखील संपन्न व्हावेत अशी या देवीच्या ग्रामदेवतेवरती मी विनंती करतो आणि आजचा कार्यक्रम इथं संपन्न झाला असं जाहीर करतो. धन्यवाद. दुर्गा माते की नवयुग फाउंडेशनचा गावकर प्रतिष्ठान नवयुग फाउंडेशन तर्फे आज सकाळी जो उपक्रम या मुलांनी चालू केला त्याची सुरुवात पायरीच्या पाण्यापासून केली. त्या पायरीचं पाणी म्हणजे ह्या पाण्याचा उगमस्थान आणि त्यानंतर हे पाणी या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं. संपूर्ण आगरगाव, आगरेवाडी या समस्त मंडळाला, या समस्त वाडीला त्या पाण्याचा पुरवठा इथून केला जातो. सुरुवातीला आमचे आजी आजोबा, आमची जुनी मंडळी, त्या ठिकाणी तुम्ही झरा पाहत असाल, हा जमिनी लगत लागलेला झरा, त्या झऱ्यातून आम्ही पाणी भरत होतो. परिस्थितीनुसार आज पाणी खाली जरी गेलं असेल तरी नदीचा परिसर, आसपासचा असणारं पर्यावरण इकडे जर पाहिलं तर आजही ते संपूर्ण वातावरणामध्ये अगदी थंड हवा आणि पाणी अगदी जमिनी लगत आहे. आजपर्यंत या निसर्गानं आम्हाला पाण्यासाठी कधीही कमीपणा करून दिला नाही, पण हा निसर्ग जपण्याचं काम या युवा मंडळीकडे आहे. जर त्यांनी उत्तमरित्या सांभाळला तरच हे पाणी आम्हाला पुढच्या पिढीला देता येईल. अन्यथा जशा प्रकारे आज पाण्याचा तुटवडा वेगवेगळ्या गावांमध्ये अनुभवायला येतो, पाण्यासाठी वणवण करावं लागतं. परमेश्वराच्या कृपेनं इथल्या वास्तववादी असणाऱ्या ग्रामदेवतेमुळे, इथल्या विश्वासामुळे, इथल्या असणाऱ्या लोकांमुळे, इथल्या असणाऱ्या पर्यावरणामुळे जो सुखद आनंद ह्या लोकांना मिळतो तो इथं खऱ्या अर्थानं बघायला मिळतो. ही विहीर जरी ग्रामपंचायत मधून झाली असेल तरी पूर्व पारंपरिक असलेल्या पद्धतीनं इथं खूप जुनी कालावधीपासून या लोकांना पाणी पुरवठा होतो. गुण्या गोविंदानं राहणारी ही आनंदमय वातावरणामध्ये वाढणारी ही वाडी आज गावामध्ये रूपांतर झालं असलं तरी देखील खूप सुंदररित्या इथला सुखद अनुभव लोकांना पाहायला मिळतो. नोव्हेंबरमध्ये या मुलांनी इथं पाणी जिरवा, पाणी अडवा अशा प्रकारचं बंधारा बांधून हे पाणी अडवलं होतं. त्यामुळेच ती काय कोणास ठाऊक, पण हे पाणी आजही इथं पाहायला मिळते. शिशिर संपत आला, ग्रीष्माची चटके बघितले, शिशिरीचे चटके बघितले, वसंत ऋतूची चाहूल लागली. वृक्षवेलीनं आपलं हिरवगार शालू नेसून अगदी तयार झाले, कारण आता ऋतुराजाची चाहूल लागू लागली. असं जरी असलं तरी प्रत्यक्षरित्या गावोगाव आज पाण्याची वणवण करणारी लोक आम्हाला अनुभवायला मिळतात. पण इथं मात्र आम्ही आमच्या या आईवडिलांच्या पुण्याईमुळे असेल, ह्या गावराईच्या पुण्याईमुळे असेल, इथल्या वातावरणातल्या पुण्याईमुळे असेल, इथल्या देवदेवता, ग्रामदेवता यांच्या पुण्याईमुळे असेल, तिथल्या वडिलोपार्जित असणाऱ्या लोकांनी जो आम्हाला सुखद आनंद दिला तो आनंद या इथल्या वातावरणात अनुभवायला मिळतो. हे पाणी मुंबईसारख्या ठिकाणी आरोच्या पाण्यापेक्षाही कितीतरी पटीनं
त्याची गुणवत्ता चांगल्या प्रतीची आहे. अगदी लहानग्या मुलाला जरी पाजला तरी कुठल्याही प्रकारचा त्रास कधीही त्या पाण्यानं आम्हाला दिला नाही. अतिवृष्टीमुळे कितीही जरी पाऊस पडला तरीही पाण्याला आम्हाला कधी कमीपणा दिला नाही. त्यावेळेला आम्हाला पाणी मुबलक प्रमाणामध्ये असतं किंवा कधीही उन्हाळ्यामध्ये आम्हाला या पाण्यानं कधी पाणी नाही असा अनुभव आम्हाला पाहायला मिळाला नाही. अशा प्रकारचा अनुभव आम्ही सकाळी या मुलांनी जी मेहनत करून याच्या उगमस्थानाला सुरुवात केल्यानंतर या पाण्याचा देखावा, या पाण्याचं ज्या ठिकाणाहून हे पाणी वापरलं जातं, हे पाणी यूज केलं जातं, लोक याचा आनंद घेत असतात, त्या ठिकाणी त्याची ओळख, त्याचं रूप तुम्हाला दाखवण्यासाठी ही मंडळी आम्ही इथं घेऊन आलो आहोत. धन्यवाद.